सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूल नंदुरबार. आय पूनम आखाडे. इयत्ता 7वी तील कविता क्रमांक 3 माझ्या अंगणात. कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. ही आज आपण कविता अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझ्या अंगणात ही कविता अभ्यासणार आहोत. कवितेचा आशय आहे थोडक्यात, शेतात धान्य पिकल्यावर शेतकऱ्याला खूप आनंद होतो, त्याच्या कष्टाचे चीज होते. या कवितेमध्ये शेतातील पिकाचे व शेतकऱ्यांच्या मनातील भावनांचे वर्णन करण्यात आले आहे. थोडक्यात आधी आपण ज्ञानेश्वर कोळी यांचा परिचय घेऊया. त्यांचा जन्म 1956 रोजी झाला आहे. त्यांनी माझे जगणे, आयुष्याच्या वाटेवर, धन दाटलेले, छावणीच्या कविता, आकाश पेलताना हे कवितासंग्रह, आठवण्यांचा गूळ हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. जेव्हा त्याच्या शेतातून खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्यांच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केले आहे. आता मी तुम्हाला कविता गाऊन दाखवते. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. जीव दम तोशीन तो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दानटी पती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता ऐकायची आहे, वाचायची आहे आणि तालासुरात म्हणायची देखील आहे. तर आता आपण एकेका ओळीचं स्पष्टीकरण करूया. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. कठीण शब्दांचे अर्थही लिहून घ्यायचे आहेत. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. गहू आपण जे धान्य खात असतो. शाळवाचं मोती म्हणजेच काय, ज्वारीचे. गहू आणि ज्वारी आपण खात असतो. काळ्या रानात सांडलं, शेताला काळ्या रानाची उपमा दिलेली आहे. आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. कवी सांगतात की शेतात धान्य पिकल्यावर आनंद व्यक्त करताना शेतकरी जो म्हणत असतो, माझ्या काळ्या शेतात मोत्यासारखे गहू ज्वारीचे दाणे उगवू लागले आहेत, पिकले आहेत, आणि माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचे शुभ्र दाणे पडले आहेत. काळ्या शार मातीतून मोती पवऱ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास. मिजास म्हणजे तोरा, एट दाखवणे, रुबाब दाखवणे आपण त्याला म्हणतो. शेतातील काळाशार मातीतून मोती पोवळ्यासारखी धान्यांची रास सांडली आहे. मोती आणि पोवळे हे एक धातू आहे. माझ्या अंगणात रानातल्या पिकलेल्या फळांची एट आनंदात डुलते आहे. म्हणजेच फळ हे एट दाखवून रुबाबात त्या ठिकाणी डुलत आहेत. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. कवी सांगतात
की शेतकरीमध्ये कष्ट करताना शेतकरीचा शेतात कष्ट करताना जीव दमत असतो, थकत असतो. घरी आल्यावर एकमेकांना रानातला जो रानमेवा आहे तो एकमेकांनी मिळून खाल्ला गेला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वजणांनी रानमेवा प्रेमाने सहमतीने एकत्र खाऊया. जीव दमतो शिनतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. कवी सांगतात की शेतामध्ये कष्ट करताना शेतकऱ्याचा जीव हा दमत असतो, तो थकत असतो. घरी आल्यावर आईने मायेने आपल्याला घास भरवते. घरामध्ये छोट्याशा घरट्यातली आई जणू दुधावरची साय आहे. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. आज माझ्या अंगणात पाखरे आनंदाने दाणे टिपत आहेत. ते पाहून माझा जीव सुखावतो आहे. परंतु ही पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये गालावर अश्रू ओंघळत असतात. आसू म्हणजेच अश्रू. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कवितेचं वर्णन अभ्यासलेलं आहे. प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच कविता समजली असेल. प्रश्नांची उत्तरं पाहूया. पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कवीच्या अंगणात कशाची रास पडते? सांगा बरं. बरोबर, कवीच्या अंगणात मोती पवळ्याची रास पडते, म्हणजेच गहू व ज्वारीच्या दाण्यांची रास पडते. अगदी बरोबर. रानमेवा कोठे उगवतो? रानमेवा कवीच्या अंगणात उगवतो. तिसरा प्रश्न आहे, कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहेत? याचं उत्तर आहे, रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो, म्हणून कवी सर्वांना गुण्यागोविंदाने रानमेवा खायला सांगत आहेत. पुढचा प्रश्न आहे, कवीच्या अंगणात पाखरे का येतात? सांगा बरं. उत्तर आहे, कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. दुसरा प्रश्न आहे, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. पहिला आहे, गहू ज्वारीच्या राशी शेतात पडल्या आहेत. कोणती ओळ येईल बरं कवितेची? गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. पुढचा आहे, काड्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. यासाठी ओळ आहे, काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास. पुढचा आहे, शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. पुढची ओळ आहे, त्यासाठी कवितेची ओळ आहे, जीव दमतो शिनतो घास भरवते माय. रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. रानातला रानमेवा दिला घेतल्याने वाढतो. ही कवितेची लाईन त्या ठिकाणी येईल. पुढचा प्रश्न आहे, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. काळा शार मातीतून मोती पवळ्याची रास. वाक्य पूर्ण काय येईल? मोती पवळ्याची रास. घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय, दूर उडून या जाता आसू येती गालावर. समूहदर्शक शब्दांची यादी करा. ज्या ठिकाणी समूह दर्शवला जातो म्हणजेच गटाने त्या ठिकाणी त्याचं वर्णन आलेलं असतं. धान्याची रास. तसंच लाकडांचा काय येईल? लाकडांची काय येईल? मोडी. केळीचा
लोंगड किंवा घड आपण म्हणतो. मुलांचा घोळका, पक्ष्यांचा थवा, प्राण्यांचा कळप, द्राक्षांचा घड किंवा घोसही म्हणतात. खालील शब्दातील शेवट समान आलेले कवितेतील शब्द शोधा. आता सारखे शब्द सांडलं तसेच कवितेत शब्द आले ते तुम्ही शोधून लिहायचे आहेत. नंतर आहे खालील शब्दातील प्रमाण भाषेतील शब्द लिहा. खावा, माय, घरामंदी आणि आसू. आता खावा म्हणजेच आपण काय म्हणतो, खा. माय म्हणजेच आई, घरामधी म्हणजेच घरामध्ये, आसू म्हणजेच अश्रू. समजलं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, धन्यवाद.